पश्चिम विधानसभा मतदारसंघात आपल्या कार्याचा कायमच सामाजिक आणि परिसरातील नागरिकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबवून आपल्या आमदार निधीतून अनेक विकास कामे करीत अनेक विकास कामे आमदार सीमाताई महेश हिरे यांनी पूर्णत्वास नेले आहे। त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्रमांक 26 येथील शिवशक्ती चौक हनुमान मंदिर सभा मंडप भूमिपूजन संपन्न झाले। तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चौकातील दुर्गा देवीची आरती करण्यात आली। त्यानंतर आमदार सीमाताई महेश हिरे, भाजप नेते महेश हिरे, माजी नगरसेविका अलका हिरे, भाग्यश्री डोमसे, महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली ठाकरे, अनिल मटाले, भाजपा पदाधिकारी डॉक्टर विनय मोगल, भाग्यश्री डोमसे, महिला मोर्चा अध्यक्ष सोनाली ठाकरे, अनिल मटाले, भाजपा पदाधिकारी डॉक्टर विनय मोगल, अशोक पवार, उखाजी चौधरी, यशवंत पवार, राकेश डोमसे, शरद फडळ आदींसह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नागरिक, महिला यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवत कुदळ मारून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी स्थानिक नागरिकांच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। हे जननायक तू, राष्ट्र उद्धारक, समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षांची पूर्ती तू। हे जननायक तू, राष्ट्र उद्धारक, समर्पणाची मूर्ती तू, या देशाच्या या जनतेच्या आकांक्षाची पूर्ती तू। ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे, ध्यास नव्या भारताचे, समृद्ध महाराष्ट्राचे, घेऊन वसा चालतो त्या राष्ट्रपुरुषांचे, भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे, भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे। यावेळी आमदार सीमाताई महेश हिरे यांनी नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा देत या विकास कामाची माहिती देऊन आपले मनोगत व्यक्त केले। आमच्या नगरसेविका, ह्या प्रभागाच्या नगरसेविका अलकाताई झालेला आहे आणि खरं तर बऱ्याच दिवसाची आपली मागणी होती। इथे अनेक कार्यक्रम होत असतात, हनुमान जयंती असेल किंवा रामनवमी असेल, या कार्यक्रमांना मी स्वतः खूप वेळा इथे आलेली आहे। बोरसे काका, त्याचबरोबर त्यांचे सगळे सहकारी खूप मोठ्या उत्साहाने इथे सगळे उत्सव पार पाडत असतात आणि मागच्याच वेळेला ज्या वेळेला आलो त्याच वेळेला सांगितलं होतं की इथे सभामंडपाची आवश्यकता आहे, त्यामुळे 20 लाख निधी देऊन आज आपल्या या सभामंडपाचं भूमिपूजनाची आपण सुरुवात केलेली आहे। आल्याच मी विचारलं की नुसतं नारळ फोडून निघून जायचं आणि परत तुम्ही वाट पाहिजे, तर त्यांनी सांगितलं 8 दिवसांनी सुरू करणार आणि जवळपास 1.5 ते 2 महिन्यात आपलं काम हे पूर्ण होईल, त्यामुळे खूप वाट पाहण्याची गरज नाही। आपल्याकडच्या या भागातील बोरसे काका, त्यांचे सर्व बरोबर असलेले सहकारी त्यांचा खूप फॉलोअप होता। जसं महेशजी हिरेंनी सांगितलं की झोपेतनं उठलं की दार उघडलं की समोर काका दिसायचे, म्हणजे खूप फॉलोअप त्यांनी केलेला आहे। खरं म्हणजे त्यांची खूप कळकळ होती हे काम सुरू करण्यामागे। त्याचबरोबर राकेशला त्यांनी खूप वेळा सांगितलं की आपल्याला हे काम सुरू करायचं आहे, त्यामुळे राकेशचा आणि भाग्यश्रीचा खूप फॉलोअप होता। आपल्या अलकाताई आणि आपल्या प्रभागाचे नगरसेवक आहेतच, त्यामुळे आपल्या या भागातले मागणी ही पूर्ण झालेली आहे। खरं तर मग सांगितलं काकांनी की धार्मिक कार्यात आपल्या पक्षात खूप पुढे आहोत। आपले आदरणीय नरेंद्रजी मोदीजी यांनी अयोध्येचं राम मंदिर असेल, त्याचबरोबर काशीचं विश्वनाथ मंदिर असेल, आपलं उज्जैनचं असेल, अशा अनेक धार्मिक स्थळांचा विकास केला। आज जर आपण तिथे गेलो तर पूर्ण कायापालट झालेला आपल्याला बघायला मिळतो। त्यामुळे आमचे धार्मिक आघाडीचे काळे काका असतील, तुमचं नाव जयस्मान यांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की ते पक्षाचे धार्मिक आघाडीचे उपाध्यक्ष आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सुद्धा काम सुरू आहे की प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार केल्यानंतर साहजिक आहे की धार्मिक जी भावना असते ती लोकांमध्ये जोपासली जाते, लोकांचा कल वाढतो धार्मिक अध्यात्माकडे आणि त्यामुळे जास्तीत जास्त आपण मंदिरांचे सभामंडप हे पूर्ण केलेले आहेत। जवळपास 100च्या वर सभामंडप हे बांधून आपले तयार आहेत आणि त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आपला सिडको हा भाग असा आहे की अत्यंत आध्यात्मिक आहे, म्हणजे खूप धार्मिक भावना आपल्या लोकांमध्ये आहे। आताच मी बघितलं की अनेक ठिकाणी देवी बसवतात, 8 दिवस आपली फक्त आरती होते, नैवेद्य होतो, पण तुम्ही पूर्ण शृंगार, मला वाटतं आज जे कलरची साडी आहे राखडी असेल तर तुम्ही ती बदलली, खूप आपली आध्यात्मिक भावना खूप असते आपल्यामध्ये आणि त्यामुळे सिडकोतच मला वाटतं 500 मंदिरं असतील की शंकराचे असतील किंवा अनेक मंदिरं आहेत।
जेव्हापासून प्रदीपजी शर्मा यांनी शिवमहापुराण कथा सुरू केली तेव्हापासून प्रत्येक चौकात शंकराच्या मंदिराची सुद्धा खूप मागणी झालेली आणि त्यामुळे आज खूप मोठ्या प्रमाणात मंदिरं अस्तित्वात आहेत. गेल्या 9 वर्षापासून अनेक सभामंडप बांधले तरीसुद्धा अजूनही अनेक जणांची मागणी असते की आमच्या मंदिरापुढे सभामंडप बांधावा. खरं तर आपल्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने गेल्या 9 वर्षात खूप काम करण्याची ऊर्जा तुमच्यामुळे आम्हाला मिळालेली आहे. आमचे सर्व पदाधिकारी असतील, आमचे सगळे नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, हे सतत काही ना काही इथले कामं हे सतत मंजूर करून असतात आणि त्यामुळे अनेक कामं आपले सिडकोतले मार्गी लागले. जसा मोठा प्रश्न आपल्याला सांगितला की सिडकोतला पैलिकांपरचा खूप मोठा प्रश्न होता. तसेच यावेळी प्रभागातील नागरिकांनीही आमदार सीमाताई महेश हिरे यांचे आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. तर आतापर्यंत जवळजवळ 100 कोटी निधी त्यांनी 9 वर्षामध्ये आपल्याला आणला आहे. या सिडको परिसर पश्चिम भागामध्ये आणलेला आहे. त्यातले त्यात 100 आपल्या एक सभामंडपला किती दिले त्यांनी 20 लाख. अशी 100 सभामंडप 100पेक्षा जास्त आहे. 100पेक्षा सभामंडप त्यांचे जास्त आहे. म्हणजे किती निधी आणला. त्यानंतर जलतरण तलाव आहे त्या ठिकाणी सुद्धा इंदिरानगरला 15 कोटीचं काम त्या ठिकाणी पण चालू आहे. पेलिकन पार्क त्या ठिकाणी 30 कोटीचं काम चालू आहे. सातपूर पोलीस स्टेशन असेल, त्यानंतर सातपूरचं बसस्टँड असेल, याचं सर्व कामं ताई करतायत आणि आपण तर त्यांच्या हक्काचे माणसं आहे. त्यामुळं त्यांना कधी पण आपण काम सांगितलं. आता सुद्धा मी ताईंना विनंती करतो, कुठलंही काम असो काही असो, संवाद साधला, फोन केला त्या मिनिटाला त्यांचा फोन उचलतात आणि त्यांच्याशी बोलतात. त्यामुळं या ठिकाणी नागरिकांचा संवाद चांगला असल्यामुळं त्यांना चिंता करण्याची कारण नाही असं मी या ठिकाणी नवीन नाशिक मतदारसंघातून सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी मी मारुती मंदिरासमोर आपणाला शब्द देतो. त्याप्रमाणे इथे उद्घाटन झालेलं आहे. भाऊचे आमची बरीच चर्चा झाली. भाऊ आणि मला भाऊंच्या कामाची माहिती मला थोडीशी आहे, परंतु आमच्या इथल्या काही स्थानिक नागरिकांना असं वाटत होतं की भाऊने आपल्याला गणपतीत सांगितलं, नंतर पितृपाठ आला, आता नवरात्राचा शब्द दिला होता. शनिवारी परिवाराच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. या कार्यक्रमास काळे मामा, निवृत्ती बोरसे, सीताराम कोल्हाल, अनिल महाजन, जिजा महाजन, स्थानिक ज्येष्ठ नागरिक महिला तसेच परिसरातील नागरिक महिला मोनावर उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.